नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण बघणार आहोत इंग्लंडचं मंत्रिमंडळ. इंग्लंडच्या मंत्रिमंडळाच्या या टॉपिकमध्ये सुरुवातीला या विषयाचं प्रास्ताविक, ज्याला इंट्रोडक्शन आपण म्हणू, त्यामध्ये इंग्लंड संसदीय शासन पद्धतीचं जन्मस्थान आहे हे आपण अगोदरच्या तासिकेला शिकलेलो आहोत की इंग्लंडमध्ये संसदीय शासन व्यवस्थेचा जन्म झालेला आहे आणि संसदीय शासनात नाममात्र आणि वास्तविक शासक अशा दोन कार्यपालिका असतात. इंग्लंडमध्ये राजा नाममात्र व राजा नाममात्र कार्यपालिका असून मंत्रिमंडळ वास्तविक कार्यपालिका आहे. संपूर्ण सत्ता राजाजवळ असते, परत त्या सत्तेचा वापर पार्लमेंटला जबाबदार असणाऱ्या मंत्रिमंडळाकडून केला जातो. प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली असलेलं हे मंत्रिमंडळ राजाच्या नावाने सर्व शासकीय निर्णय घेते आणि त्याची अंमलबजावणी करते. शासनातील मंत्रिमंडळाच्या मध्यवर्ती भूमिकेवरून इंग्लंडमध्ये मंत्रिमंडळात्मक शासन आहे असं देखील म्हटलं जातं. आता या मंत्रिमंडळाची निर्मिती, ज्याला आपण त्याची रचना हा भाग संबोधू, की मंत्रिमंडळाची निर्मिती कशा पद्धतीची होती. तर मंत्रिमंडळाची निर्मितीमध्ये प्रधानमंत्री आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती राजा करतो, परंतु संसदीय परंपरेनुसार निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळालेला पक्षाचा नेता प्रधानमंत्री बनतो आणि प्रधानमंत्री हाऊस ऑफ कॉमन्सचा सभासद असावा अशी परंपरा आहे. त्यामुळं हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमतधारी पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपदी राजाच्या मार्फत विराजमान केलं जातं आणि पंतप्रधानपदावर जी व्यक्ती नियुक्त झालेली आहे त्या व्यक्तीच्या मार्फत मंत्रिमंडळाची निर्मिती ही केल्या जात असते. म्हणजेच इतर मंत्र्यांची निवड कोण करतो? प्रधानमंत्री करतो. पार्लमेंटचा सदस्य नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीची मंत्री म्हणून सुद्धा निवड झाली असेल तर त्याला लगेच कॉमन्सचा सभासद म्हणून निवडून आणण्याची व्यवस्थासुद्धा करावी लागते किंवा लॉर्ड ही पदवी प्रदान करून लॉर्ड सभेचा सदस्य म्हणून घ्यावे लागते. जास्तीत जास्त मंत्री हाऊस ऑफ कॉमन्समधून घेतले जातात. आता त्यानंतर या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संख्या किती असावी, तर मंत्र्यांची संख्या जी आहे हे किती राहील हे निश्चित नाही. प्रधानमंत्री परिस्थितीनुसार मंत्र्यांची संख्या निश्चित करतात. साधारणतः मंत्रिमंडळात 60 ते 70 सभासद असतात, त्यापैकी 18 ते 20 कॅबिनेट दर्जाचे असतात व इतर काही मंत्री त्या ठिकाणी असतात. नेमकी इतर मंत्री कोणते किंवा त्या मंत्र्यांची श्रेणी कशी पद्धतीची आहे, त्या मंत्र्यांची श्रेणी आपण बघूया. पहिला भाग येतो की प्रधानमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो. त्याला फर्स्ट लॉर्ड ऑफ ट्रेझरी असे संबोधण्यात येते. प्रधानमंत्र्याकडे सहसा कोणतेही महत्त्वाचे खाते नसते. नंबर 2 आहे विशिष्ट खात्याचे मंत्री. या मंत्र्याकडे विशिष्ट खाते सोपविले जाते. उदाहरणार्थ गृह खाते, परराष्ट्र खाते, युद्ध खाते, स्कॉटलंड विभाग, वसाहती विभाग, राष्ट्रकुटुंब विभाग. या 7 विभागाच्या मंत्र्यांना सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणतात. याशिवाय व्यापार, शिक्षण, कृषी, आरोग्य, वाणिज्य, मजूर इत्यादी खात्याचे मंत्रीसुद्धा असतात आणि हे सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री असतात. त्यानंतर नंबर 3 बिन खात्याचे मंत्री. या प्रकारात परंपरागत खात्याचे मंत्री असतात. ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तींना बिन खात्याचे मंत्री म्हणून नेमण्याची प्रथा आहे. यात लॉर्ड प्रेसिडेंट ऑफ द काउन्सिल, लॉर्ड प्रिव्ही सील, चान्सलर ऑफ द डची ऑफ लकेस्टर, पे मास्टर जनरल यांचा समावेश होतो. या मंत्र्याकडे कोणतेही महत्त्वाचे खाते सोपविले जात नाही, परंतु प्रधानमंत्र्यांनी सोपवलेले कोणतेही काम त्यांना मात्र करावे लागत असते. त्यानंतर नंबर 4 लॉर्ड चान्सलर व कायद्याचे अधिकारी. लॉर्ड चान्सलर हा मंत्रिमंडळाचा मंत्री असूनही तो इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायव्यवस्थेचा प्रमुख असतो. इंग्लंडमध्ये कायद्याचे 4 अधिकार आहेत. 1 अटर्नी जनरल, 2 नंबर सॉलिसिटर जनरल, 3 सॉलिसिटर स्कॉटलंड, त्यानंतर 4 लॉर्ड ॲडव्होकेट स्कॉटलंड. हे सर्व मंत्रिमंडळाचे मंत्री असतात. नंबर 5 ज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून एक श्रेणी आहे. या खात्यात कामाचा ताण जास्त आहे, त्या खात्यासाठी हे अतिरिक्त मंत्री नियुक्त केले जातात.
त्यांना राज्यमंत्री म्हणतात. राज्यमंत्र्याची संख्या 5 असूनही त्यापैकी 2 परराष्ट्र खात्यात, 2 व्यापार खात्यात आणि 1 स्कॉटलंड संबंधी खात्यात राज्यमंत्री हा असतो. त्यानंतर आहे 6वा प्रकार कनिष्ठ मंत्री. तर बघा, मंत्र्यांना त्यांच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी काही कनिष्ठ मंत्रीसुद्धा नेमलेले असतात. त्यापैकी काहींना पार्लमेंटरी अँड अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि काहींना पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हटले जाते. अशा पद्धतीचे हे कनिष्ठ मंत्रीसुद्धा असते. यांचं वेतन आणि भत्त्याच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर प्रधानमंत्र्याला 22,000 पाऊंड, ज्येष्ठ मंत्र्यांना 19,750 पाऊंड आणि इतर मंत्र्यांना 9,500 पाऊंड असं वार्षिक वेतन व पार्लमेंटने वेळोवेळी ठरवलेले भत्ते हे दिले जात असतात. याशिवाय निवासस्थान, प्रवास, आरोग्य इत्यादी सोयी ह्या विनामूल्य या मंत्र्यांना पुरवल्या जातात. मंत्रिमंडळांचा कार्यकालाच्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाचा कार्यकाल हा हाऊस ऑफ कॉमन्सच्या विश्वासावर अवलंबून असतो. हाऊस ऑफ कॉमन्सने अविश्वास दर्शविल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. हाऊस ऑफ कॉमन्स पुढीलप्रमाणे मंत्रिमंडळाविरोधात अविश्वाससुद्धा दर्शवू शकते. 1. मंत्रिमंडळाने मांडलेले विधेयक फेटाळणे. नंबर 2. अंदाजपत्रक नामंजूर करणे किंवा त्यात कपात करणे. नंबर 3. आर्थिक मागण्या नामंजूर करणे. नंबर 4. मंत्रिमंडळाचा विरोध असणारे विधेयक मंजूर करणे. आणि नंबर 5. मंत्र्यांच्या वेतनात कपात सुचविणे. आणि नंबर 6. अविश्वासाचा ठराव मंजूर करणे. अशा परिस्थितीमध्ये त्याचा कार्यकाल हा हाऊस ऑफ कॉमन्सवरच अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हे झालं एकंदरीत या मंत्रिमंडळाच्या रचनेच्या संदर्भामध्ये. त्यानंतरचा जो भाग येतो मित्रांनो, तो मंत्रिमंडळाची कार्य, की मंत्रिमंडळाला नेमकी कोणकोणती कार्य ही करायची असतात. पहा, मंत्रिमंडळाच्या अनेक कार्यापैकी पहिलं कार्य जे आहे ते शासनविषयक कार्य. पहा, मंत्रिमंडळ इंग्लंडचे सर्वोच्च कार्यकारी मंडळ आहे. राजपदाला प्राप्त असलेले संपूर्ण कार्यकारी सत्तेचा वापर मंत्रिमंडळाकडून केला जातो. या अनुषंगाने मंत्रिमंडळाकडून काही पुढील कार्य आपल्याला करायची पाहावा लागतात. नंबर 1. राज्यकारभाराबाबत निश्चित असं ध्येय धोरण व कार्यक्रम तयार करणे, प्रशासकीय धोरणे व योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणीची रूपरेखासुद्धा तयार करण्याचं कामकाज हे मंत्रिमंडळाचं असतं. त्यानंतर त्यामध्ये नंबर 2. पार्लमेंटची मंजुरी आणि राज्याची औपचारिक संमती मिळाल्यानंतर ती ध्येय धोरणे आणि संसदीय कायदे अंमलात आणणे. त्यानंतर नंबर 3. शासनाच्या निरनिराळ्या विभागात समन्वय निर्माण करून शासन व प्रशासन सुरळीतपणे चालेल याची व्यवस्था करणे. हे सुद्धा कार्य शासनविषयक कार्याच्या अंतर्गत मंत्रिमंडळाला करायचं असतं. त्यानंतर नेक्स्ट, शासन आणि प्रशासनातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना राजाला सल्ला देणे. हे नंबर 4चं कार्य आहे, की शासन आणि प्रशासनातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना राजाला सल्ला देणे. आणि 5वं आहे परराष्ट्रविषयक धोरण तयार करणे व पार्लमेंटच्या मंजुरीनंतर ते प्रत्यक्षात अंमलात आणणे. अशा पद्धतीची शासनविषयक कार्य ही मंत्रिमंडळाला करावी लागतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो विधिविषयक कार्याच्या संदर्भामध्ये. विधिविषयक कार्यामध्ये मंत्रिमंडळाला नेमकी कोणती कार्य करावी लागतात तर ती पुढीलप्रमाणे आपणास सांगता येतील. त्यामध्ये नंबर 1. पार्लमेंटचे अधिवेशन बोलावणे, ते स्थगित किंवा समाप्त करणे. हे कार्य मंत्रिमंडळाला करावे लागते. पार्लमेंटच्या अधिवेशनात पार पाडायच्या सरकारी कामाची रूपरेषा व कार्यक्रम पत्रिका तयार करणे. खाजगी विधेयकं व खाजगी कामासाठी वेळ ठरवून देण्याचं कामकाजसुद्धा मंत्रिमंडळाला करायचं असतं. त्यानंतर नेक्स्ट नंबर 3. पार्लमेंट समोर सादर करावयाची विधेयके आणि शासकीय प्रस्तावांची यादी तयार करणे. हे देखील कार्य हे मंत्रिमंडळाला करायचे असते. नंबर 4. राजाचे अभिभाषण तयार करून देण्याचं कामकाज हे मंत्रिमंडळाचंच असते. आणि नंबर 5. विधेयके तयार करणे आणि ते मंजूर करून घेणं हे सुद्धा विधिविषयक कार्याच्या अंतर्गत मंत्रिमंडळाला करायचे कार्य असते. आणि नंबर 6. हाऊस ऑफ कॉमन्स बरखास्त करण्याचा सल्लासुद्धा देण्याचं कामकाज हे मंत्रिमंडळाचंच कार्य असतं. त्यानंतर नंबर 3चं कार्य आपण बघू, ज्याला आपण अर्थविषयक कार्य आहे असं म्हणू. अर्थविषयक कार्याच्या अंतर्गत मंत्रिमंडळाला खालील कार्य किंवा खालील कामे करावी लागतात. नंबर 1. वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व ते पार्लमेंटकडून मंजूर करून घेणे. वार्षिक जे अंदाजपत्रक आहे ते तयार करायचं आणि पार्लमेंटमधून ते मंजूर करून घ्यायचं. नंबर 2. पार्लमेंटने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकानुसार कर लावणे, ज्याला आपण टॅक्स म्हणतो,
ते लावायचा, तो वसूल करणे आणि शासनाच्या निरनिराळ्या विभागावर आणि योजनांवर पैसा खर्च करणे व त्यांचा हिशोब ठेवणे हे देखील कार्य अर्थविषयक कार्याच्या अंतर्गत मंत्रिमंडळाला करायचं असतं. त्यानंतर नंबर 3, देशाच्या संचित निधीतून आणि आकस्मिक खर्च निधीतून पैसा खर्च करण्यासंबंधीचा निर्णय घेण्याचं कामकाज सुद्धा मंत्रिमंडळालाच करायचं असते. त्यानंतर नंबर 4, आर्थिक विकासाच्या आणि कल्याणकारी स्वरूपाच्या योजना राबवण्याबाबत किंवा राबविण्यासाठी पैसा उभारण्याचं कामकाज सुद्धा मंत्रिमंडळालाच करायचं असते. त्यानंतर नंबर 5, उद्योग, व्यापार, विपणन, अधिकोष, चलन इत्यादीबाबत सर्वसाधारण धोरणं तयार करण्याचं कामकाजसुद्धा मंत्रिमंडळात करायचं असतं. अशा पद्धतीचं अर्थविषयक कार्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येते. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे न्यायविषयक कार्य. पहा, इंग्लंड आणि वेलच्या न्यायव्यवस्थेचा प्रमुख असलेला लॉर्ड चान्सलर हा मंत्रिमंडळातील एक मंत्री असतो. त्याच्या सल्ल्याने इंग्लंडमधील प्रमुख न्यायालयाने न्यायाधीश नियुक्त केले जातात. राजा आपल्या दया दाखवण्याचा अधिकाराचा वापर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने, विशेषतः गृहमंत्र्याच्या सल्ल्याने करत असतो. अशा पद्धतीचं न्यायविषयक कार्यसुद्धा या ठिकाणी या मंत्रिमंडळाला करायचे असते. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत मंत्रिमंडळाच्या रचनेचा भाग आणि मंत्रिमंडळाची करायची कार्य किंवा अधिकार आणि कार्याचा भाग या ठिकाणी आपल्याला पाहता येतो. एकंदरीत या ठिकाणी आपण मंत्रिमंडळाच्या रचनेचा भाग आणि मंत्रिमंडळाचे अधिकार आणि कार्याचा भाग हा संपूर्णतः पाहिलेला आहे. आपण या ठिकाणी आता थांबू. थँक्यू.